आज संकष्ट चतुर्थी आहे, म्हणूनच आम्ही जरा देवदर्शनाला गेलो होतो. कुठे ते सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मंडळी, मी श्रद्धा. तर आज आम्ही गेलो होतो पारनेरच्या पुढे असलेल्या गणेश खिंडला. येथे गणपतीचे मंदिर आहे. खूप छान परिसर आहे तिथला. आणि आता तर पावसाचे वातावरण झाले आहे, त्यामुळे सगळीकडे हिरवेगार झालेले होते. आजूबाजूचे डोंगर देखील असे दिसत होते जसे काय हिरवी शालच पांघरून बसले आहेत. खूप भाविक मंडळी दर्शनासाठी आलेले होते. येथे जरा मंदिराचे कामकाज चालू होते. हे खूप प्राचीन काळातील मंदिर आहे. दर्शन वगैरे घेतले आणि बाहेर आलो तर इकडे सर्वजण फोटो काढण्यासाठी जात होते. मग आम्ही पण तिकडे गेलो आणि बरेच फोटो काढले. तेवढ्यात हे आजोबा दिसले. मग पप्पा गेले त्यांच्याशी बोलायला, तर ते आजोबा खूप छान बासरी वाजवत होते. सगळीकडे हिरवेगार डोंगर आणि त्या शांत वातावरणात आजोबांच्या बासरीचा आवाज, आहा, खूप मस्त वाटत होते. असे वाटत होते जसे साक्षात कृष्णच बासरी वाजवत आहे. तेथून पुढे आम्ही गेलो. तिथे जवळच पुणेवाडी म्हणून गाव आहे, तर त्या गावात भैरवनाथाचे मंदिर आहे. मग तिथे आम्ही भैरवनाथाचे दर्शन घेण्यासाठी गेलो. तेही मंदिर खूप छान होते. ते येथे वर्षातून एकदा खूप मोठी यात्रा उत्सव असतो. आम्ही येथे आलो आणि खूप पाऊस चालू झाला. इकडे वरती जुने मंदिर देखील आहे, तेथेही जायचे होते, पण पावसामुळे नाही जाता आले. तुम्ही कधी पारनेर भागात आला तर येथे नक्की भेट द्या. बाय. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा.